खरं असं आहे की त्या कायद्यानं जी बाजार समिती ही व्यवस्था माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात सुरू केली, ती देशात गेली आणि पंजाबमध्ये ती खूप चांगल्या पद्धतीनं आणखी पुढे गेली, ही वस्तुस्थिती आहे. त्या बाजार समितीचं अस्तित्व संपण्याचं, व्यापार शेतकऱ्याचा व्यापार माल खरेदी ही खुली करून टाकण्याचं, त्यामधून सुद्धा शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही, व्यापाऱ्यापासून व्यापाऱ्यांनी फसवलं तर संरक्षण नाही, ही परिस्थिती निर्माण करण्याचं अशा प्रकारचा हा कायदा आहे. हा कायदा झाल्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा फसवणुकीचे गुन्हे वाढलेले दिसत आहेत. तिथल्या शेतकऱ्यांना फसवल्याचे अनेक वृत्त हे अनेक ठिकाणी पेपरला आलेले आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. बरं, फसवलं तर त्याचं तक्रार कुठे नोंदवायची? ती उपविभागीय अधिकाऱ्याकडे नोंदवायची. काय यंत्रणा आहे त्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे? त्यामध्ये क्रिमिनल स्वरूपाचा गुन्हा, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्याची सुद्धा तरतूद नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्या खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला संरक्षण आणि शेतकरी मात्र त्यांनी अडचणीत घालण्याचं काम यामध्ये केलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं. यामध्ये एक दुसरी गोष्ट अशी एक प्रामुख्यानं नजरेला आलेली आहे की कितीही माल खरेदी करा, किती शेतीमाल खरेदी करा, त्याची साठवणूक करा आणि ती याच्याकरता परवानगी देण्यात आली होती. आता तुम्ही शेतीमाल स्वस्तात खरेदी करणार, त्याची साठवणूक करणार आणि त्यानंतर तुम्ही त्याचं टंचाई निर्माण करून महागानं संपूर्ण जनतेला विकणार. विशेषतः शहरातल्या जनतेला शेतीमाल हा महागानं मिळण्याची व्यवस्था, म्हणजे शेवटी काही व्यापाऱ्यांना, छोटे व्यापारी नाही यामध्ये, प्रचंड धनदांडगे ज्यांचे शेकडो आणि हजार कोटीचे व्यवहार जे करतात, त्यांना ताकद देऊन आणखी मोठं करायचं आणि त्यांच्या जीवावर पुन्हा राजकारण करायचं, अशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांना पूर्ण अडचणीत घालण्याचा अशा प्रकारची व्यवस्था त्यामध्ये करण्यात आलेली. कंत्राट शेतीच्या संदर्भातलं सुद्धा होतं. कंत्राट शेतीमध्ये सुद्धा काही नियम पाहिजे. किती वर्ष तो करणार, किती क्षेत्र तो घेणार, त्याच्या बाबतीतली काही नियमावली असेल तर कोणकोणती फसवणूक केली तर काय व्यवस्था, या बाबतीत सुद्धा कोणतेही त्यामध्ये नोंद नव्हती, त्यामध्ये कायद्यामध्ये नव्हतं. म्हणजे काही काळामध्ये असे कंत्राटदार शेती येणार आणि ते मात्र शेतकऱ्याच्या जमिनी स्वस्तात घेणार, मोठ्या क्षेत्रात घेणार आणि कदाचित एखादा कायदा पुढे असा करतील की ती जमीन त्यांची होईल की काय, अशी भीती वाटावी, अशा प्रकारचं कायद्याचं स्वरूप त्याचं होतं. एकंदर हे सगळं पाहिलं तर देशातल्या शेतकऱ्याकरता हे कायदे नव्हते. त्यांनी पूर्णपणे व्यापारी आणि ते धनदांडगे, प्रचंड मोठे धनदांडगे, मी छोट्या व्यापाऱ्याच्या बाबतीत बोलत नाही, प्रचंड मोठे धनदांडगे जे हजारो कोटीनं जे इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्यांना ताकद देणारे ते होते. आणि म्हणून शेतकऱ्यांनी केलेला विरोध सुद्धा अत्यंत योग्य विरोध त्यांचा होता. खरं जी लढाई करावी, किती तीव्रतेने करावी, किती मनापासून करावी, याचं उदाहरण त्यामध्ये आपल्याला सगळ्याला दिसतं. पंजाबचा शेतकऱ्यानं आतापर्यंत खूप मोठं योगदान देशाकरता दिलेलं आहे. पंजाब असा आहे की ज्यांनी जालियनवालाच्या बागच्या गोळ्या छातीवर झेलणारे आणि हजारो काही मृत्युमुखी पडलेल्या जालियनवालाची बाग ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही जी व्यक्तिमत्व आहेत, हे संघर्षातून आपलं राष्ट्र घडवणारे, देश घडवणारे, अशाच्यामध्ये योगदान त्यांचं खूप मोठं आहे. खरं म्हणजे जालियनवाला बागामध्ये शांततेमय पद्धतीनं महात्मा गांधींच्या जे शांततेचं आंदोलन, त्या पद्धतीनं ते आंदोलन करत होते, त्यांच्या गोळ्या झाडल्या गेल्या, हजारो मारले गेले. आज दुर्दैवानं या सरकारमध्ये असे काही आलेले आहेत की त्या आंदोलनाला आता ते आणि त्याच्यातून मिळालेल्या स्वातंत्र्याला भीक म्हणायला लागलेले आहेत. ही तर दुर्दैव या देशाचं म्हणावं लागेल की अशा याला भीक म्हणणं, ज्यांचे बलिदान दिलं, त्याच्यातून जे स्वातंत्र्य मिळालं, ज्यांनी त्याग केला त्यातून स्वातंत्र्य मिळालं, त्याला भीक म्हणणारे अशा पद्धतीनं काही लोक पुढत आहेत. आणि त्यांना संरक्षण मिळतं, त्यांना बक्षीस मिळतं, त्यांना आणखी पुढचं बक्षिसा करता ते आणखी काहीतरी बोलतात. हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. म्हणून पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपल्याला अन्नधान्याची टंचाई होती आणि आतापर्यंत त्यांनी आपल्याला स्वस्त धान्य दुकानामध्ये जे काही मिळतं ते पुरवण्याचं काम सुद्धा प्रामुख्यानं त्यांनी केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हा प्रथम शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याला ताकद दिली पाहिजे. ज्यावेळेस 2014 साली माननीय पंतप्रधानांची घोषणा होती की आम्ही तुमच्या उत्पादनाच्या 1.5पट जो उत्पादन खर्च असेल त्याच्या 1.5पट आम्ही हमी भाव देऊ. आता तर बोलायला तयार नाही ते. उलट असं चित्र दिसतंय की त्या मागणी केली, आंदोलन शांततामय पद्धतीने करतायत
एका बाजूला मी जालियनबाग उदाहरण दिलं, दुसऱ्या बाजूला शांतमय पद्धतीनं चाललेल्या शेतकऱ्यांवर गाड्या घालून चिरडून मारण्याचा अत्यंत प्रकार, क्रूर प्रकार आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे जे काही उन्माद निर्माण झालेला आहे भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये, तो भक्तांपर्यंत इतका पोहोचला की त्यांनी शेतकऱ्याला चिरडून मारण्याचं केलं आणि त्यांना अटक सुद्धा होत नव्हती. म्हणजे ह्या देशामध्ये काय चाललंय हे म्हणजे पाहू शकत ते आपण. पूर्णपणे जगामध्ये नालस्ती झाली, या देशाची झाली. शेतकरी आंदोलन जगानं पाहिलं, जगानं कौतुक केलं आणि आज कायदे मागे घेतले. हे ठीक आहे, कायदे मागे घेतली ही तर आमची मागणी होती, आम्ही ती मागणी करतच होतो. कायदे मागे घेऊन भागणार कसं आहे? यामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन, त्यांना झालेला त्रास, याचे जबाबदार कोण? या आंदोलनामध्ये 500 पेक्षा जादा शेतकरी मृत्युमुखी पडले, त्यांचे जबाबदार कोण? ज्या शेतकऱ्याला तुम्ही चिरडून मारलं त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न शिल्लक राहतो आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आणि जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाने घेतली पाहिजे. उत्तर या जनतेला दिलं पाहिजे आणि जे काही प्रायश्चित्त असेल ते सुद्धा स्वीकारलं पाहिजे. या भारतीय जनतेची आणि मानवतेची माफी मागण्याची जबाबदारी आज भारतीय जनता पक्षावर आलेली आहे. आहेच आहे. असं आहे की एकंदर कायदे मागे घेत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की पूर्णपणे निव्वळ शेतकऱ्यात नाही तर जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. खरं स्वरूप भारतीय जनता पक्षाचं लोकांना लक्षात आलेलं आहे. ही वस्तुस्थिती झालेल्या ज्या काही मधल्या निवडणुका आहेत त्यामध्ये मोठं अपयश भारतीय जनता पक्षाला आलं. आता काही निवडणुकांना ज्यावेळेस सामोरं ते जाणार आहे त्यावेळेस ते जनतेमध्ये फिरू शकणार नाही, ही वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनाला आलेली आहे. आणि शेवटी राजकारण फक्त आता राजकारण त्यांच्या एक होतं का त्यांना कायम असं वाटायचं की काय नाही, जातीच्या नावावर राजकारण केलं, धर्माच्या नावावर राजकारण केलं, समाजामध्ये विभाजन केलं आणि त्याच्यातून आपण मग मताची पोळी आपलं होतच काम, मग आपण कसं वागलं तरी चालतं, हा जो भ्रम त्यांचा होता तो आता भ्रम गेलेला आहे. लोक अशा पद्धतीच्या राजकारणाला फसणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर शेवटी आता हे कायदे त्यांनी मागे घेतलेले आहेत. भारतीय जनता पक्ष हे कुटील राजकारणासाठी प्रसिद्ध आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता जनता फसणार नाही. कुणी जर भारतीय जनता पक्षाला मदत करण्याच्या हेतून काही करीत असेल तर त्याला कधीही पाठिंबा देणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे.